गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. आज आपण चाललोय पेट्रोल टाकायला. बघूया यो पण आहे यांच्या गाडी, यांची दोन्ही गाडी काय फुल आहे. आमच्या दोन्ही गाडी फक्त पेट्रोल रिझर्व लागलेली आहे. रिझर्व त्याने चालून गेलेली आहे. मग आता चाललोय पेट्रोल पंपवरती. बघू तर वडगावमध्ये तीन पेट्रोल पंप आहेत ना रे. इथं नसलं तर हायवेला जायला लागणार, खरं हायवेकडे जायला पेट्रोल नाही आमच्या गाडीत. बघू काय तर जुगाड करू, टोचनच करून जायला लागेल, कारण की बॉटलमध्ये बी पेट्रोल देत नाहीत. मग आता इथे एक पेट्रोल पंप आहे पोलीस स्टेशनच्या इथं, मग तिथं जात आहे. तिथं जर पेट्रोल भेटलं तर ठीक ना, आपल्याला परत सायरसकडे जायला लागणार. मग एक भादुल्याकडे एक आहे तिथं. मग नंतर ते त्या तिन्ही बी पेट्रोल पंपवरती भेटलं नाही तर मग डायरेक्ट हायवेला जायला लागेल. बघू कुठं पेट्रोल भेटते पेट्रोल भेटते मग तिकडं जाऊ आणि तिथनं पेट्रोल टाकू. मग तुम्हाला तिकडचं दाखवतो. सपले व्हिडिओ चालू करून ठेवला. काय म्हणतात संपलं मग आता कधी येईल काय येत नाही. आई घे चला लोकांना हे करू नको काय. वडगावची इथं पेट्रोल पंपची इथे पेट्रोल नाही आणि याला आपलं वॉटरला पण नाही, भादुल्याला पण नाही आणि टॉपला पण नाही. आता बरोबर आता बसलोय इथं. बघा इथं येऊन थांबलोय, फोन लावत बसलो कोणाकडे आहे का नाही. बघूया आता अजून काय कोणाचा फोन आला त्यानं म्हटलं जर गावात असेल लगेच फोन लाव, तिकडे जाय पुरतं पेट्रोल लाव आपल्याकडं, असा विषय झाला आहे. बघूया आता काय तर जर काय झालं तर तुम्हाला लगेच कळवतो आणि सांगतो काय ते. गाईज अजून एकदा जाऊन बघत आहे देतात का, बघतो ट्राय करून. हे गाईज पेट्रोल सप्लाय इंडियन ऑइलची इथं आलोय बघा. लावलं बॅरिकेडच लावलाय. काय करूया रे ते गाईज बघा. उद्या संध्याकाळपर्यंत पेट्रोल उपलब्ध होईल असं म्हणतात. इथं आहे बघा इंडियन ऑइलकडे आलो आहे. आता जाणार घरी. आता काय उपाय नाही, तर संध्याकाळी येऊन आता फेरी मारायला लागेल. चालतच फेरी मारायला लागेल का ना रे. बघू आता येतो थोड्या वेळात. आता आलो आहे घरी, कुठेच पेट्रोल भेटलं नाही. आता गप घरी बसायचा. चल रे आता जातो घरी, जरा बसूया, जेवतो बिवतो, मग पुढचं काय ते बघूया प्लॅन. संध्याकाळी भेटते म्हटलं पेट्रोल, बघूया काय होते. भेटलं तर ठीक ना. मी एकाला फोन लावला आहे, त्याचं काय तर विचारतो म्हटलं आहे. तो काय करतो बघू, तो संध्याकाळपर्यंत कळतो म्हटलं आहे. आता जरा एका जागेकडे पेट्रोल भेटलं आहे, चालू आहे म्हटल्यात. मग तिकडे चाललो आहे पेट्रोल घ्यायला. मग लवकर जातो, कारण की तिथं जर गर्दी झाली मला एक तास दीड तास थांबायला लागेल. त्यापेक्षा लवकर जाऊन आपण लवकर पेट्रोल भरून आणू. आणि तर मम्मी म्हटली मोठ्या गाडीत भरायचं, तर मोठी गाडी पण आपण भरून आणू. चालते का. आता जातो पेट्रोल पंपवरती. आता लवकर जातो. ब्लॉग बनवत नाही, कारण ब्लॉग बनवला तर टाईम जाईल. चालते गाईज मला जातो. आता जरा गाडीमध्ये बी पेट्रोल नाही, पण सपलं का नाही तिथं, मी मध्येच अडकणार आहे. बरोबर चालते, भेटतो तुम्हाला पेट्रोल पंपवरती जाऊन. पोचलो आहे, खरं गर्दी लई आहे. असं कधी नंबर यायचा आरामात तासभर तर आहे. वडागावात बी माझं पेट्रोल नाही गाडीत. मी जेमते मग गाडीत टाकी पोचलो मध्ये धक्का लावून जायचं म्हणून आले. वडगावमध्ये पण नाही. मी सकाळी जाऊन तिथं फिरायचं. मी वठ्ठरला विचारलं, वठ्ठरमध्ये पण नाही. त्या हायवेपर्यंत मी विचारलं, हायवेला पण नाहीत म्हणतात, सगळे सपले. डिझेल पण विचारलं, डिझेल चालू पाहिजे डिझेल. आता वडागावात लिहिलंय जर संध्याकाळपर्यंत, काय माहीत. संध्याकाळ चालू झालं तर ठीक. बाकी कॅन बिनमध्ये देत असतील काय. 200पर्यंत देतो. तुम्ही म्हणणार कधी नाही ते एवढी गर्दी आहे. कोल्हापूरमध्ये कमी गर्दी आहे.
चालू आहे खरं, म्हणजे एक एक पेट्रोल पंपवरती आहेत ना, चालू आहे खरं, भयंकर करते आहे. 響く残響を聞いて降り注ぐ光の中立ち止まりはしないよさえずりは僕を呼ぶように緑色を背に飛び立つ鼓動が僕を呼び覚ます命張ってるまでहे गाईज फायनली पेट्रोल गावले. गर्दी किती आहे, गर्दी बघा किती आहे, अजून एवढी गर्दी आहे. आणि आधी 300 किलोमीटर आता 200 किलोमीटर केल्या. आता बघूया पण कुठे भेटलं का नाही, भरून घेऊया. आता जाऊया घरी. एवढं गाठात आले, अर्धी टाकी झाल्या. आता काय करू, अजून कुठे भेटत असलं का नाही तिथं जाऊन फुल टाकी करून घेऊ आणि मग मोठी गाडी बघितली करून घेऊ. आणि जातो घरी, मम्मी एकटीला तिथे बाहेर थांबल्या, लवकर जातो. जसं की आज तुम्ही बघितलं, आज आपण पेट्रोल टाकायला कुठे कुठे फिरलो आणि कुठे कुठे आपण थांबलो. आज आपण एका पेट्रोल पंपवरती गेलेलो, तिथं आपण लाईनीत थांबलो. तर लवकर भेटलं पेट्रोल, ते चांगली गोष्ट आहे. खरं लिमिट ठेवलेली त्यांनी, पहिल्या 300ची लिमिट होती, आता 200ची केलेली नंतर परत. म्हणजे माझ्यासमोर 2 का 3 गाड्या होत्या, तिथं जाऊन मग लगेच त्यांनी 200ची लिमिट केली. मग त्यानंतर मग 200 टाकलं. मोठ्या गाड्यावाल्यानं जरा थांबायला लागत होतं पहिला टू व्हीलरमध्ये. आणि एका मशीनवरती 3 जण, एक आपला काय म्हणतात त्याला, एक आपलं ते कसले बटन असतात ते सेट करायचं, ते दुसरे पेट्रोल टाकणार आणि तिसरं पैसे गोळा करणार, ते असे 3 जण होते. त्यांनी बी काम करत होते. एक पैसे घेत होता, एक पेट्रोल टाकत होता आणि एक मीटरमध्ये आपलं सेट करत होतं कितीचं टाकायचं ते असं 2 मशीनवरती 6 जण एका मशीनवरती. आणि नॉनस्टॉप चालू होतं, एकदम असं हे नाही की थांबत आहे असं. म्हणजे आपलं नॉर्मल पेट्रोल पंप कसं चालू असते बघा, एकदम थांबणार हे करणार, तसं काय नव्हतं. एकदम फास्ट सर्व्हिस होती. आणि सगळी म्हणजे जसे तर बातमी कळाली की पेट्रोल पंप चालू झाला आहे, जसं माणसं वाढतो, एकदम गर्दी झालेली. मी व्हिडिओ केला त्यानंतर, आणि मागं माझी लई गर्दी होती. खरं मागं दाखवलं नाही, खरं खूप गर्दी होती. जसं तुम्ही एक काम करा, जसं तुम्हाला पेट्रोल पंप उघडं राहील लवकर आपली टाकी फुल करून घ्या. आणि आपण एक घरात बस, जास्त काय ही गाडी हिंडवायचं नाही आता कारण की जोपर्यंत पेट्रोल येत नाही तोपर्यंत आता तेवढं कामापुरतं गाडी, कधी इमर्जन्सी लागेल का सांगता येत नाही ना. जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. ओके, बाय बाय, गुड नाईट. Savannah,